गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात. आले का सगळे? आले का? चला, या ठिकाणी मी तासिका सुरू करतो. तोपर्यंत तुम्ही आपापल्या मित्रांना फोन करून जॉईन करून घ्या. चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड. तुमच्या शाळेचे वतीने 5वी जवाहरमध्ये 5वी शिष्यवृत्ती 5वी सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता. बॅचचे वैशिष्ट्य, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकात जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास होईल. तुम्ही सोडवलेला सराव टेस्टचा निकाल तुमच्यासोबत तुमचे शिक्षक, पालक, नातेवाईक पाहणार आहेत. सराव टेस्ट वारंवार सोडवा, पैकीचे पैकी गुण मिळेपर्यंत सोडा. विद्यार्थी मित्रांनो, PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. या ठिकाणी असा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये शिकवणारे क्लासेस 5,000 ते 25,000 पर्यंत फी घेतात, परंतु आमच्या शाळेच्या वतीने अगदी फ्री विनामूल्य शिकवलं जात आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्या. आजची तासिका आपण बुद्धिमत्ता या विषयाची लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट म्हणजे 30+ सराव टेस्ट या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला 300+ सराव टेस्ट आणि 300+ युट्यूबच्या लाईव्ह तासिका तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये 3000+ प्रश्नांचा सराव, 3000 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी तुमचा होणार आहे. आणि ह्या सगळ्या सराव टेस्ट आणि निकाल तुम्हाला पाहायला कुठे मिळतील, तर टेलिग्राम चॅनलवरती. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चला, या ठिकाणी आजच्या तासिका कशासाठी उपयुक्त आहे, तर आपण पाहतोय 5वी जवाहर नवोदयची परीक्षा, 5वी 8वी शिष्यवृत्तीची परीक्षा, 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी NMMS, त्याचबरोबर 1ली ते 8वी मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आज शिकत असलेली लाईव्ह तासिकाचा घटक उपयुक्त आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत जुळणारी आकृती, तंतोतंत आकृती, मिळती जुळती आकृती. या ठिकाणी चाचणी क्रमांक 27 मधील 10 प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिका करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक PDF सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत. सर्वांनी टेलिग्राम जॉईन करा. मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न दवडता आजचा पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न पहिला, जुळणारी आकृती शोधा. अगदी तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची आपल्याला. थोडी वाकडी तिकडी क्रॉस नकोय. या ठिकाणी अगदी तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची. भागवत सानप, आराध्या कुंभार, तनुष्का कटके, सृष्टी जंडाळ, प्रशांत सानप, शेतीच्या खाली पूनम कर्डिले, अक्षरा सानप, आसावरी सानप, ओंकार कडुळे, ऐश्वर्या कटके, महेश सानप, यशस्वी पवार. डी उत्तर. चला, सर्वांचं डी उत्तर आलंय. खूप छान, अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. कृष्णा खाडे डी उत्तर. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पहा, ए आकृतीतील या बाणाची दिशा तिरकी आलेली नाही, सरळ आलेली, त्यामुळे ए आकृती चुकीची. बी आकृतीतील बाणाचा कल चुकलेला आहे, लहान मोठा बाण दिशा चुकलेली आहे, त्यामुळे बी आकृती चुकीची. सी आकृतीमध्ये दिलेल्या रेषेला बाण आलेला नाही, त्यामुळे सी आकृती चुकीची.
या ठिकाणी आपल्या प्रश्नातील पर्यायातील डी पर्याय आणि प्रश्न आकृती अगदी तंतोतंत जुळतात. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. खूप छान. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चाचणी, या चाचणीमधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर. आजची चाचणी 27व्या चाचणीतला पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर होता आणि पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर डी उत्तर सर्वांचं. ऋतू कराडकर डी उत्तर. अभिनंदन ऋतू तुझं. चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रशांत सानप ए, भागवत सानप ए उत्तर. यशस्वी भवर ए उत्तर. आराध्या कुंभार बी उत्तर. चुकलं. पण बी उत्तरचा त्या माणसाचा खिसा कोणत्या बाजूला आहे? आराध्या. बी उत्तर. खिसा कोणत्या बाजूला आहे त्या माणसाचा? सोहम मुनवे ए उत्तर. पूनम कर्डिले ए. ऐश्वर्या खटके ए. ऐश्वरी सानप ए. तनुष्का खटके, ओंकार करडुळे, सृष्टी गंडाळ, अक्षरा सानप, कृष्णा खाडे डी उत्तर. चुकलं. डी उत्तर चुकलंय. कृष्णा, त्याचे पाय आहेत का बघ एकदा. कृष्णा, त्याला पाय आहेत का बघ. चला रोहन सप्रे ए उत्तर. महेश सानप ए उत्तर. क्षितिजा खाडे ए उत्तर. आराध्या कुंभार ए उत्तर. कृष्णा खाडे ए उत्तर. तुम्ही दोघांनीही चुकलेलं उत्तर कट करून बरोबर टाकलं. कृष्णा, आराध्या, तुमच्या दोघांचंही अभिनंदन. पहा, आकृती शोधताना गडबड करू नका. सगळ्यात आधी माझं उत्तर कसं जाईल याच्यापेक्षा सगळ्यात जास्त बरोबर माझे कसे उत्तर जातील याची काळजी घ्या. ऋतू ए उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. तरी आपल्याला बी पर्यायाकडे पाहायचं आहे. बी पर्यायातील खिशाची जागा चुकलेली आहे. या ठिकाणी तो खिसा अपेक्षित होता त्या व्यक्तीचा, त्यामुळे बी उत्तर चुकलं. सी पर्यायामध्ये आपला खिसाच आलेला नाही, त्यामुळे सी पर्याय चुकला. आणि डी पर्यायामध्ये त्या दिलेल्या चित्रातील व्यक्तीला पायच दिसत नाहीत खाली, त्यामुळं डी उत्तरही चुकलं. आपलं बरोबर उत्तर राहिले फक्त ए आकृती आणि प्रश्न आकृती अगदी तंतोतंत जुळत आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. आदित्य सानप ए उत्तर. अभिनंदन आदित्य. चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी. दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. काळजीपूर्वक बघा आणि नंतर उत्तर द्या. आकृती अगदी सोपी असते तरी परंतु ए बी सी डी मधील 3 आकृतीवरती चुकीची फुल्ली मारल्याशिवाय एक योग्य आकृतीचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करू नका. क्षितिजा, आराध्या कुंभार, यशस्वी भवर, प्रशांत सानप, भागवत सानप, सोहम मुनवे, पूनम कर्डिले, अक्षरा सानप, ओंकार करडुळे, नंदन, त्याचबरोबर नंदन, तो अजून चॅनलचं नाव चेंज नाही केलं का? नंदन. चला सृष्टी गंडाळ, ऐश्वर्या खटके, महेश सानप बी उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. रोहन सप्रे बी उत्तर. तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर येतंय. कोणाचंही उत्तर चुकत नाही. तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आदित्य सानप खूप छान. अभिनंदन आदित्य, तुझं उत्तर बी अगदी बरोबर. पहा, या ठिकाणी आपण ए आकृती पाहिली तर वरच्या बाजूला रेषा अपेक्षित होत्या, या आल्या नाहीत, चुकलं. बी उत्तर जरी आपलं बरोबर असलं तरी सी उत्तराकडे जायचं. या ठिकाणी तिरक्या रेषा मारल्या त्यामुळे चुकलं. डी पर्यायामध्ये उभ्या रेषा मारल्या त्यामुळे चुकलं. आपल्याला 3 आकृतीवर चुकीची फुल्ली मारल्याशिवाय योग्य उत्तर द्यायचं नाही. कृष्णा खाडे, ऋतू कराडकर, प्रदीप सानप, कृष्णा सानप बी उत्तर. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. रोहन, रात्री 9 वाजेपर्यंत तास होणार येतं. त्याच्या लिंक ग्रुपवर येणार येतात. जशा लिंक येते तसं जॉईन होत चला. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. आणि प्रश्न आकृती आणि बी पर्याय अगदी तंतोतंत जुळतंय, त्यामुळे तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. बी उत्तर अगदी बरोबर. चला आसावरी सानप, ऋतू कराडकर बी उत्तर. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. काळजीपूर्वक सोडा विद्यार्थी मित्रांनो. सोडवताना सांगितलेली कृती करा. आपल्या पाठीवरती वहीवरती ABCD उत्तर पर्यायला पेपरमध्ये आकृती सोडवताना डायरेक्ट पेपरवरतीच फुल्ली मारायची. पेपरवरतीच अगदी चुकीची फुल्ली मारायची आणि उत्तर लक्षात घ्यायचं. तनुजा कटके, प्रशांत सानप, क्षितिजा खाडे, भागवत सानप, प्रदीप सानप, कृष्णा सानप, यशस्वी भवर, आराध्या कुंभार, पूनम कर्डिले, महेश सानप, ऐश्वर्या खटके. कशाला कॉल करते बाई, कशाला फोन करते कुणाला ऐश्वर्या खटके. चला
कृष्णा खाडे सी उत्तर, अक्षदा सानप सी उत्तर, ऐश्वरी सानप, ओंकार करुळे, ऋतू कराडकर सी उत्तर, नंदन का नाही बदललं तुझ्या युट्यूबचं नाव आणखी? सी उत्तर, सृष्टीगंधा सी उत्तर. चला चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. कृष्णा गडबड नको, फक्त 10च प्रश्न येतं, लय नाही तर. आदित्य सानप सी उत्तर, श्रेया जॉईन नाहीये, श्रेया थोरवे जॉईन नाहीये, सानिका सानप जॉईन नाहीये. आदित्य सानिकाच्या घरी जाऊन सांग रे तास करायला. आदित्य विठ्ठल सानप सानिकाच्या घरी जाऊन तास करायला सांग. कृष्णा किंवा अक्षदा श्रेयाच्या घरी जाऊन तास करायला सांगत जा. चला या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा, पर्याय ए कडे पाहिलं तर रंगवलेल्या भागाची जागा चुकलेली आहे, त्यामुळे ए उत्तर गेलं. बी उत्तर मध्ये रंगवलेला एकच भाग आलेला आहे, त्यामुळे बी उत्तरही गेलं. सी उत्तर जरी आपली तंतोतंत आकृती दिसत असली तरी डी पर्यायाकडे आपल्याला पाहावं लागेल. डी पर्यायाचा रंगवलेला भाग चुकलेला आहे, रंगवलेला भाग चुकलेला आहे, त्यामुळे डी उत्तरही गेलं. या ठिकाणी सी उत्तर अगदी बरोबर, प्रश्न आकृती अगदी बरोबर. चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. विद्यार्थी मित्रांनो सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. आरती प्रीतीच्या घरी मोबाईल नाहीये का? आरती प्रीतीच्या घरी मोबाईल नाहीये का? भागवत त्यांच्या पप्पाला फोन करून सांग, तास करते सगळेजण, तुमच्याच पुरी फक्त तास करीत नाही. आसावरी मिठ्या सुद्धा तास करते, आपल्या वस्तीवरचे फक्त आरती प्रीतीच मोकारवाणी खेळते फक्त. सार्थक पण खेळतोय भावासोबत का? बरं तनुष्का त्याचे एक फोटो काढ खेळताना मला व्हॉट्सअप कर. सार्थकचा एक फोटो काढ तुझ्या भावासोबत खेळताना, त्याचा एक फोटो मला व्हॉट्सअप कर, त्याच्या पप्पाला मला पाठवायचा आहे. सार्थकच्या पप्पाला तो फोटो पाठवायचा, एक खेळतानाचा फोटो काढ आणि टाक मला. चला चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. रोहन सप्रे सी उत्तर, अभिनंदन. महेश त्यांचा एक फोटो काढून मला टाक, तुझ्या पप्पाला टाकतो मी, तास सोडून त्या खेळत बसले. महेश सानप एक फोटो काढा आणि मला पाठव. चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. काळजीपूर्वक सोडा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला येत असला तरी चूक करू नका. 3 पर्यायाला चुकीची फुल्ली मारल्याशिवाय योग्य उत्तर जाऊ नका. 3 पर्यायाला चुकीची फुल्ली मारा, नंतरच योग्य उत्तराकडे जा. आराध्या कुंभार, सोहम मुनवे, प्रशांत सानप, यशस्वी भोर, कृष्णा खाडे, पूनम कर्डिले, प्रदीप सानप, कृष्णा सानप, अक्षदा सानप, क्षितिजा खाडे, तनुष्का खटके, ऐश्वर्या खटके, ऋतू कराडकर, ओंकार कर्डुळे हे उत्तर. ऋतू सी उत्तर दिले तू. ऋतू कराडकर सी उत्तर बघ बरं. सी उत्तराच्या रेषा आहेत का त्या गोलाच्या कडीने? काळ्या गोलाच्या कडीला रेषा आहेत का बघ बरं ऋतू कराडकर सी उत्तराच्या. चला नंदन, आदित्य सानप, रोहन सप्रे, सृष्टीगंधा, आदित्य सानप काय म्हणतो सर सर सारखा सर सर नको, उत्तर टाक आदित्य. महेश सानप एबीसीडीतला आ नको टाकू, ए टाक. आदित्य सानिकाच्या घरी जाऊन सानिकाला तास करायला सांगत जा. तू एकटा तास करतो, तुझ्या शेजारची सानिका तास करत नाही. आसावरी सानप हे उत्तर. महेश सानप बघ, महेश परत गडबड केली, यस टाईप केलं बरं. प्रदीप, कृष्णा उद्या शाळा आहे का नाही? आज संध्याकाळी 9 वाजता सांगेन मी तुम्हाला. आज संध्याकाळी 9 वाजताच्या तासिकामध्ये तुम्हाला सांगेन उद्या शाळा आहे का नाही. ऋतू कराडकर हे उत्तर. ऋतू प्रश्न आणि पर्याय क्रमांक टाकायचं. हे उत्तर नेमकं तुझ्या कोणत्या प्रश्नाचं कसं ओळखायचं बरं मी? ऋतू कराडकर. चला महेश सानप हे उत्तर. आरती प्रीती टाक त्या तिघींचा फोटो. आरती प्रीती सोनल कोण असते तेवढ्यांचा फोटो टाक मला महेश. एक मस्तपैकी मोबाईल मध्ये फोटो काढ आणि मला व्हॉट्सअप कर. पुरावा पाहिजे ना आपल्याला खेळत होते याच्या. सबकीतच मंगळवारी शाळेत बुधवारी शाळेत आल्यावर. चला या ठिकाणी या पाचव्या प्रश्नाचं उत्तर तुमचं ए आलंय. ए पर्याय जरी बरोबर असला विद्यार्थी मित्रांनो तरी बी पर्याय आपल्याला पाहायचा. या ठिकाणी हा 2 आकृत्या एकमेकाला स्पर्श करत नाही, त्यामुळे बी उत्तर चुकलं. सी आकृतीतील या रेषा आलेल्या नाहीत. सी उत्तर कोणीतरी दिलं होतं पहा, सी उत्तरही चुकलं. डी आकृतीमधील मधील गोल हा टिपका रंगवलेला नाही, त्यामुळे डी आकृती चुकली. या ठिकाणी शिल्लक राहिली आपली ए आकृती आणि प्रश्न आकृती अगदी तंतोतंत जुळत आहे.
पाचव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही चुकलेलं नाही. चला, पाचव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. चला, प्रश्न 6वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 6वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. आकृतीतील भाग आणि उत्तर आकृतीतील भाग काळजीपूर्वक पहा. दोन्ही आकृतीतील भाग काळजीपूर्वक पाहिल्यानंतर तुम्हाला उत्तर बरोबर सापडेल. तनुष्का कटके सी उत्तर, पूनम कर्डिले सी उत्तर. तनुष्काने फोटो बदलिलाच, तिला राहतच नाही. प्रशांत सानप सी उत्तर, अक्षरा सानप सी उत्तर, सोहम मनवे, क्षितिजा खाडे, आदित्य सानप, आराध्या कुंभार, ओंकार कर्दुळे, प्रदीप सानप, कृष्णा सानप, सृष्टी गंडा सी उत्तर. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. यशस्वी भवर सी उत्तर. आदित्य सानप सी उत्तर. चला, अभिनंदन, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर. पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ए आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर ही रेषा या ठिकाणी नव्हती पाहिजे, या ठिकाणी पाहिजे नव्हती, त्यामुळे ए उत्तर चुकलं. बी आकृतीतील रेषेची जागा चुकलेली, बाहेरील गोल पण 3 आलेले आहेत, त्या ठिकाणी 4 पाहिजे नव्हते, त्यामुळे बी उत्तर चुकलं. सी उत्तर आणि प्रश्न अगदी तंतोतंत जरी जुळत असले विद्यार्थी मित्रांनो, तरी डी आकृतीकडे जायचंय. डी आकृतीमध्ये या ठिकाणची रेषा आलेली नाही, या ठिकाणच्या गोलांची जागा चुकलेली आहे, त्यामुळे डी आकृती चुकीची. आपली प्रश्न आकृती आणि सी आकृती अगदी तंतोतंत जुळताना दिसत आहेत, त्यामुळे 6व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. नंदन अभिनंदन. आसावरी सानप, आरती, प्रीती सानप सी उत्तर, ऋतू कराडकर सी उत्तर. आरती कुठं गायब आहे रे? आरती, श्रावणी, प्रीती कुठे गेली का ती? चला, आराध्या कुंभार सर खूप नाराज झाले आहेत. नाही ग बाई, मी कशाला नाराज होईन तुमच्यावर? तुमच्यासारखे इतके प्रेम करणारे विद्यार्थी जर मला असतील तर मी कशाला कोणाला नाराज होईल? स्लो मोशन, नंदन अभिनंदन. प्रशांत, कशाचं नंदन अभिनंदन? नंदन स्लो मोशन नाही, नंदन विचार करू 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 डोक्याचं भरीत करून उत्तर टाकतोय त्याच्यात. कृष्णा खाडे सी उत्तर, सी उत्तर. कृष्णा खाडे संध्याकाळी 9 वाजता सांगेल मी उद्या शाळा आहे का नाही, आता काही सांगू शकत नाही मी उद्याचं. चला, या ठिकाणी 6व्या प्रश्नाचं सी उत्तर. परत परत तोच प्रश्न विचारू नका कुणी. चला, 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रशांत, नंदन अभिनंदन. यमक जुळतंय, काय होतंय? कविताच्या वाक्याच्या शेवटी जसं यमक जुळतात तसं नंदन अभिनंदन यमक जुळतंय, आहे का नाही? यमक जुळलं की वाचायला बरं वाटतं. पूनम कर्डिले 7व्या प्रश्नाच्या जागेवर 8व्या प्रश्नाचं उत्तर टाकलं का तू? बरं झालं बाई, 7व्या प्रश्नाच्या जागेवर 8व्या प्रश्नाचं उत्तर आलं तुझं. चल, सोहम मनवे सी उत्तर, सार्थक कटके सी, यशस्वी भवर, नंदन, सृष्टी गंडा, ओंकार कर्दुळे, अक्षरा सानप, कृष्णा खाडे, प्रशांत सानप, प्रदीप सानप, कृष्णा सानप, क्षितिजा खाडे, रोहन सप्रे, ऐश्वर्या कटके, पूनम कर्डिले, आसावरी सानप, आरती सानप, प्रीती सानप, आदित्य सानप, आराध्या कुंभार सी उत्तर. बाई, तिघी संघच तास करायला लागले आता. आरती, प्रीती, आसावरी, आणि एवढ्या वेळ त्या वडाच्या झाडाच्या काय पानं तुडीत होत्या काय आरती प्रीती? होय ग ए जिप्रे हो. हा, वडाला पान ठेवायचं का नाही एखादं? कोण लटकत होत त्या वडा झाडाला आता? हा, चला, या ठिकाणी 7व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. आदित्य सानप सी उत्तर, आराध्या कुंभार सी उत्तर, महेश सानप सी उत्तर. चला, अभिनंदन, सर्वांचं सी उत्तर. 7व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. पहा, या ठिकाणी रेषा चुकीच्या आलेल्या आहेत. 4 रेषा आणि 3 रेषा चुकीच्या आलेल्या आहेत, त्यामुळे हे उत्तर चुकलं. बी आकृतीमध्ये एक रेष कमी आलेली आहे, एक रेष काय झालेली आहे? कमी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 3 रेषा अपेक्षित होत्या, त्यामुळे बी उत्तर हे चुकलं. सी उत्तर आणि प्रश्न आकृती अगदी बरोबर मॅच होती, तरी परंतु आपल्याला डी आकृतीकडे जायचंय. या ठिकाणी आकृत्या रेषा बरोबर आहेत, परंतु रेषाची दिशा चुकलेली आहे, त्यामुळं डी उत्तरही चुकलं. आपलं योग्य उत्तर पहा, प्रश्न आकृती आणि सी पर्याय अगदी बरोबर. 7व्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. लाईक करा म्हणते आराध्या, थँक्यू आराध्या, माझ्यासाठी लाईक करा म्हणली, त्याच्याबद्दल थँक्यू. तास करायला 40-50 जण, लाईक मात्र 9, खूप
खूप अन्याय होतो माझ्यावर, लय अन्याय करता तुम्ही माझ्यावर. टास्क करायचा आणि लाईक करायचं नाही. इतका अन्याय नका करू लेकराव माझ्यावर तुम्ही. बघा तुम्हाला पटत असेल तर करा, मी नाही काय म्हणू शकत तुम्हाला. हात नाही धरू शकत मोबाईल मधून बाहेर येऊन. ऋतू कराडकर सी उत्तर. अभिनंदन ऋतू तुझं. बर, नंदन 2 नंबरला टाकलं का? नाही सर. बर, टाकलं दादा, टाकलं तू. चला या ठिकाणी 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. पूनम कर्डिलेने 8व्या प्रश्नाचं उत्तर आधीच देऊन टाकलं होतं बघा. आता देते का नाही देव जाणे. पूनमबाई, 8व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आधीच देऊन टाकलं होतं, आता द्या. सृष्टी गंधाळ डी उत्तर. प्रशांत सानप डी उत्तर. चला दोघांचं डी उत्तर आले. बाकी त्यांचं काय म्हणणं आहे? डी ए बी सी नेमकं. आदित्य सानपले दिलं बघ ठोकून लगेच डी उत्तर. पूनम कर्डिले डी उत्तर. बघ बरं पूनम, आधीच्या प्रश्नाचं आणि या प्रश्नाच्या उत्तरात बदल पडला का नाही? कृष्णा खाडे, ओंकार कर्डुले, यशस्वी भवर, क्षितिजा खाडे. क्षितिजाला लई घाई झाली आहे. सोहम म्हणून लई घाई झाली बघा. क्षितिजाचं डी उत्तर बरोबर. सोहमने नुसतं पर्याय क्रमांक टाकून दिलाय. सोहमने फोटो बदलेला. काय फोटो बदलण्यात मजा येते का तुम्हाला? रोहन सोपरे, तुम्ही खूप छान शिकवता. कोण म्हणलं असं? खोटं खोटं नको बोलू रोहन. असं खोटं नाही बोलायचं कधी. सर कुठं चांगलं शिकवतात का? चला, महेश म्हणतो व्हिडिओच काढलाय. मला सेंड करते, डिलीट करते तुझ्या मोबाईल मधला, टॅब मधला. मला सेंड कर महेश. तास संपल्यावर मला ते व्हिडिओ सेंड करते, खेळत होते त्याच्या. आराध्य कुंभार लाईक केलं, थँक्यू सो मच. तनुष्का गटके डी उत्तर. आदित्य सानप डी उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप डी उत्तर. आसावरी प्रीती आरती डी उत्तर. अक्षता सानप डी उत्तर. ऐश्वर्या खटके डी. महेश सानप डी उत्तर. आराध्य कुंभार डी उत्तर. रोहन सप्रे, नंदन डी उत्तर. आदित्य सानप 10 पैकी 10. 8व्या प्रश्नातच 10 पैकी 10. बघा आपला आदित्य काय झकास तास करतोय, आहे का नाही? 8व्या प्रश्नात 10 पैकी 10. कसा तास करीत असं आपला आदित्य सानप, बघा बरं तुम्ही. ऋतू कराडकर डी उत्तर. अभिनंदन ऋतू. चला ऋतू कराडकर, नेमकं तुझंच नाव आहे का मम्मीचं नाव आहे सांग बरं मला. ऋतू कराडकर तुझं नाव काय आहे? मम्मीचं नाव काय आहे? नाही तुम्ही तुझ्या मम्मीचंच नाव घ्यायचं आणि तू म्हणायचे माझ्या मम्मीचंच कम नाव घेता. चुकून टाईप झालं होते का पूनम मॅडम? 8व्या प्रश्नाचं उत्तर 7व्या टाईप केलं होतं, चुकून टाईप झालं म्हणते. असं कसं चुकून टाईप होऊ शकतं? हा, तुझे हात काय कोणी बांधून ठेवलेत का तुला चुकीचं टाईप करायला? चला 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर. अभिनंदन सर्वांचं, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. पहा, ए आकृतीमधील या ठिकाणचे 3 भरीव टिपके आलेले नाहीत, त्यामुळे ए आकृती गेली. बी आकृतीमध्ये मधील भरीव टिपका आलेला नाही, त्यामुळे बी आकृती गेली. सी आकृतीतील कडीचे 2 भरीव टिपके आलेले नाहीत, सी आकृती गेली. आणि डी आकृती आणि प्रश्न आकृती अगदी तंतोतंत जुळत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे 8व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही चुकलेलं नाही. 8व्या प्रश्नाचं डी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. चला 8व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर, खूप खूप अभिनंदन तुमचं, कोणाचंही चुकलेलं नाही. 8व्या प्रश्नाचं डी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. चला 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. ठोकळ्यावर ठोकळे, ठोकळे, ठोकळ्यावर ठोकळे मांडलेत. नेमके कोणते ठोकळे कोणाच्यावर मांडलेत मला बी कळना झालंय. तुम्हाला कळतंय का बघा एकदा आकृती. जरा लईच अवघड प्रश्न दिसायला लागलाय, यो लईच अवघड दिसायला लागलाय. अरे ते व्हिडिओ मलाच पाठवू दे फक्त. काय खेळताना फोटो काढलाय व्हिडिओ त्यांचा. यशस्वी भवर हे उत्तर. सृष्टी गंडाळ हे उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप हे उत्तर. ओंकार कर्डुळे हे उत्तर. सोहम मनवे हे उत्तर. आसावरी आरती प्रीती हे उत्तर. प्रशांत सानप हे. ऐश्वर्या खटके हे. आराध्या कुंभार हे. पूनम कर्डिले हे उत्तर. कृष्णा खाडे हे. रोहन सप्रे हे उत्तर. आदित्य सानप हे उत्तर. तनुष्का खटके हे उत्तर. चला आदित्य सानप हे उत्तर. आदित्य सानप परत हे उत्तर. आदित्य ये उत्तर देतो, ये उत्तर देतो. काय मला काय गोंधळून टाकतो का काय कोणाच ठेव. आधी सी देतो. यशस्वी वर सोप्पा प्रश्न म्हणते. कशाचा सोप्पा? ते ठोकळे तिकडे मांडले सगळे. मला तर काय दिसायला नीट दिसा नाही पडतो, मला आंधळ्या आल्या डोळ्याला. काय करावं या प्रश्नाचं? चला रोहन सप्रे, प्रश्न लय सोप्पा आहे. कसं काय सोप्पा आहे गो? मला तर काय समजा झालं कसा सोप्पा आहे. बर, बघू आपण चेक करून बघू याला. चला ए उत्तर जरी बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो, बी उत्तरामध्ये आपण बघितलं तर या ठिकाणचे चौकोनाचा काळा रंग रंगवलेला नाही, त्यामुळं बी उत्तर चुकीचं. सी उत्तरामध्ये काय चूक झाली बा? सी उत्तरामध्ये काय चूक झाली?
तर रंगवलेला भाग या ठिकाणी काळा रंगवलेला भाग सर्वच आकृतीचा रंगवलेला भाग चुकलेला आहे आणि डी आकृतीमध्ये कोणत्याही बाजूने रंगवलेला नाही, त्यामुळे डी आकृती चुकीची. या ठिकाणी शिल्लक राहिला आपलं ए उत्तर. ऋतू कराडकर ए उत्तर. ऐश्वर्या म्हणते सर लय अवघड उत्तर सापडतच नाही आणि उत्तर तर देऊन बसलीस, खोटारडी कुठली. उत्तर कसं दिलं मग ऐश्वर्या? उत्तर सापडतच नाही, उत्तर तर देऊन बसलीस. अक्षता सानप हे उत्तर. सर वैष्णवी उठली का? नाही उठली, झोपलेलीच आणखी. चला अभिनंदन, वैष्णवी झोपलेली त्याच्याबद्दल तिचं अभिनंदन. चला या ठिकाणी 9व्या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही चुकलेलं नाही. 9व्या प्रश्नाचं हे उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. सृष्टीमध्ये लय सोप्प चिमणीचं खोप्प. चला सोप्प चिमणीचं खोप्प. चला प्रश्न 10वा तुमच्यासाठी, द्या उत्तर आता. आदित्य तास संपला नाही अजून, झाला सुरू लगेच. टका 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 मका टका मका. हा सवरी प्रीती आरती 9व्या प्रश्नाचं हे उत्तर बरोबर. चला यशस्वी भवर बरं ना. सृष्टी यशस्वी बोला मॅडम. पुढच्या लिंक टाकतो ना मग. हा बरं. चला 10व्या प्रश्नाचं सर्वांचं डी उत्तर आले. अक्षरा सानप, आदित्य सानप, सोहम मुनवे, पूनम कर्डले, ओंकार खडुळे, ऋतू कराडकर डी उत्तर. चला या ठिकाणी पुढच्या तासात सांगतो आधी या गणिताचं आकृतीचं बघा. डी उत्तर तुमचं बरोबर आलेलं आहे. पहा या ठिकाणी 2 गोल अपेक्षित होते या पर्यायामध्ये, परंतु आलेले नाही, त्यामुळे ए पर्याय गेला. बी पर्यायामध्ये षटकोन आलेला नाही. या ठिकाणी षटकोन झालेला नाही, त्यामुळे बी उत्तरही चुकलं. विद्यार्थी मित्रांनो. सी पर्यायामध्ये 2 गोल अपेक्षित होते, 2 गोल आलेले नाही, त्यामुळे सी उत्तरही चुकलं. या ठिकाणी शिल्लक राहिलं डी उत्तर आणि प्रश्न आकृती याप्रमाणे 10व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आलंय डी उत्तर. 10व्या प्रश्नाचं डी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला 10व्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो थँक्यू सो मच. चला भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. या ठिकाणी तुम्हाला तासिकेचा टाइम सांगतो का. पुढची तासिका दुपारी 12 वाजता चालू होईल. आराध्या कुंभार मध्ये चिमणी नाही सुग्रने. बर चिमणी नाही तर सुग्रने. ऋतू कराडकर मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जहागीर मोहगाव तालुका धारूर जिल्हा बीड इयत्ता दुसरी. आणि तुझं नाव काय आहे? नाव ऋतू कराडकरचे का सांग बरं. दुसरी जरी असली तरी तुझं नाव सांगितलंय, परंतु इयत्ता सांगितली, शाळा सांगितली, परंतु तुझं नाव तिचे का सांग बरं एकदा. ऋतू कराडकर. कृष्णाकाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्ती आणि तालुका पाटोदा. बर तुझी काळून वस्ती शाळा आहे का? बरं झालं सांगितलं कृष्णा तू. चला थँक्यू सो मच. दुपारी 12 वाजता लाईव्ह तासिका जॉईन करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.